जय भीम. मी सुशील वाघमारे, रिपब्लिकन बहुजन सेना जालना जिल्हाध्यक्ष. तर आम्ही काल रिपब्लिकन बहुजन सेनेचे सन्माननीय विजय घाटे साहेब, त्याचप्रमाणे रिपब्लिकन बहुजन सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय राजरत्न गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जालना महानगरपालिकेला एक निवेदन दिलेलं आहे की आमची मागणी आहे रिपब्लिकन बहुजन सेनेतर्फे की जालना शहरातील ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या एकूण शाळा पूर्वी 20 होत्या, आज 16 शाळा राहिल्या. या 16 शाळांमध्ये आज महापालिकेमध्ये 1100 विद्यार्थी शिकत आहेत आणि कुठेतरी विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. तर आमची रिपब्लिकन बहुजन सेनेतर्फे एक माननीय आयुक्त मॅडम यांना एक निवेदन दिलेलं आहे की ज्याप्रमाणे आपण महानगरपालिकेतर्फे स्वच्छतेसाठी घंटागाड्या, कचरा गाड्या, ट्रॅक्टर, कामगार असे हजारो करोड रुपये तुम्ही स्वच्छतेसाठी खर्च करतात, त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत तेथील जे विद्यार्थी आहेत ते गरीब, कष्टकरी, कामगार, शोषित, पीडित वर्गातील विद्यार्थी त्या ठिकाणी जातात. त्यांचे आईवडील हे गरीब असतात, कामाला जाणारे असतात, त्यांच्याकडे गाड्या वगैरे नसतात. तर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी महानगरपालिकेने जर स्कूल बस सेवा सुरू केली तर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या बऱ्याच प्रमाणामध्ये वाढेल आणि विद्यार्थी संख्या वाढल्याने इथल्या शोषित पीडित जे पालक आहेत त्यांच्या मुलांना एक चांगला महानगरपालिकेचा फायदा होईल आणि त्यांचे विद्यार्थी, त्यांचे मुलं शिकतील. की आज आपण जर बघितलं की जालना ज्याप्रमाणे आपण म्हणतो की स्टील ऑफ इंडिया आहे, सीड ऑफ इंडिया आहे आणि जालन्यामध्ये स्टील फेमस आहे इंडियामध्ये आणि सीड फेमस आहे, तर त्याचप्रमाणे आम्ही सांगू शकतो की जालना शहरामध्ये सर्वात कमी वयामध्ये जर कुणी UPSC पास झाले असेल तर ते सन्माननीय अन्सार शेख जे आहेत, तर हे अन्सार शेख ही जालन्यातल्या बदनापूर तालुक्यातलेच होते आणि ते पण जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी होते. तर जालना UPSC साठी पण प्रसिद्ध आहे. हे मला सांगायचं आहे या माध्यमातून की सामान्य आणि गरीब कुटुंबाच्या विद्यार्थ्यांना जर महापालिकेने न्याय दिला आणि त्या विद्यार्थ्यांसाठी जर स्कूल बस सुरू केली तर जालना शहरातीलही विद्यार्थ्यांची संख्या वाढेल आणि मुलांनाही चांगला मिळेल. तर यासाठी आम्ही रिपब्लिकन बहुजन सेनेतर्फे आम्ही निवेदन दिलेलं आहे. जर ही मागणी लवकरात लवकर पूर्ण झाली नाही तर येणाऱ्या काळात रिपब्लिकन बहुजन सेनेतर्फे आम्ही जालना महानगरपालिकेसमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करून याची सर्वांनी नोंद घ्यावी. जय भीम, जय महाराष्ट्र.